हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस। सध्या आपण आलेलो आहोत गणपतराव मार्गावरील आणि गणपतराव मार्गावरील रोजचा प्रवास करणं म्हणजे खूप कसरतीचं काम ठरत आहे। या मार्गावर अतिप्रमाणात वाहन आणि नियोजन अभावी या रस्त्यावरती वाहतूक कोंडी खूप जास्त प्रमाणात वाढत आहे आणि याच वाढत्या वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल हे रस्त्यावरती उतरलेलं आहे। तर तुम्ही माझ्या राईट साईडला बघू शकता की इथे नो पार्किंगचा बोर्ड लावून सुद्धा पेनिन्सुलर बिझनेसच्या गाड्याही इथे लागतात आणि सामान्य नागरिकांच्या गाड्याही इथे पार्क केल्या जातात, त्या नाही केल्या पाहिजेत। तसंच तुम्ही बघाल तर ह्या ब्रिज वरती सुद्धा टॅक्सीज गाड्या पार्क केल्या जातात, याने नागरिकांना खूप गंभीर समस्या भोगावी लागेल। प्रशासनाने याकडे खूप जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे। तुम्ही पाहू शकता की यूटर्न हा बोर्ड लागून सुद्धा वाहतूक चालक तिकडनंच यूटर्न घेत आहे आणि वाहतूक चालकांचं असं म्हणणं आहे की हा यूटर्न फक्त उर्मीसाठी लावला गेलेला आहे, कारण रोज सकाळी बसेस असतात, मुलांच्या व्हॅन असतात, स्कूलला जाणारे व्हॅन असतात, कामाला जाणारे कर्मचारी असतात, हे कुठूनही त्यांना मार्ग मिळत नसल्यामुळे ते इथूनच यूटर्न घेत आहेत। खूप बेशिस्त पद्धतीने पार्किंग केली जाते। तसंच ह्याकडे प्रशासन कशा पद्धतीने बघेल आणि काय नेमका ठोस निर्णय घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण वाहनांना जर का नियंत्रित न ठेवल्यामुळे इथे अपघातही होऊ शकतात, खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील। त्यामुळे प्रशासनाने ह्या गोष्टीकडे खूप गंभीरतेने बघितलं पाहिजे। हीच इथल्या नागरिकांची मागणी आहे की यूटर्न पुढे नसल्यामुळे आम्हाला इथूनच यूटर्न घ्यावा लागतोय आणि प्रशासनाने नेमकं यावरती काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे। तर त्याकडे प्रशासन नेमकं कशा पद्धतीने बघेल हे आपण जाणून घेऊया थेट आपल्या नागरिकांकडून। दररोजच्या रस्त्यावर वाहतुकीमुळे तुम्हाला किती वेळ अडकावं लागतंय? सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे आम्हाला 3 तास अडकावं लागतं, पूर्ण अडकावं लागतं 3 तास। वाहतुकीची ही कोंडी तुम्हाला दैनंदिन जीवनावर कसा प्रभावी पडतोय? इकडे मुळात आमचं इंधन जास्त जातं आणि आम्हाला ट्रॉफिक पण एवढं प्रॉब्लेम होतो की गाडी चालवताना नको वाटतं ते, त्याकडून पब्लिकला टायर असताना इकडे जो ब्रिज चुकीचा बनवलेला आहे, फुटपाथ ठेवला नाही तर रस्त्यावर लोक चालतात। या भागात वाहतूक कोंडी वाढण्याचं तुम्हाला काय कारण वाटतं? एक बघा, वरती ब्रिजवर जो छोटा पिलर बनवलेला आहे त्याच्या गाडी एकाला टर्न मारू शकत नाही। दुसरा, ब्रिजची जी रुंदी आहे ते जुन्या कमी केलेली वाटते, मला कमी वाटते रुंदी, त्यामुळे कोंडी होते। वाहतूक पोलिसांचं नियोजन तुम्हाला योग्य वाटतंय का? खूप मनापासून मेहनत करतात, पण एवढ्या गाड्या वाढल्या तरी कंट्रोल होत नाही। रांगेत नाही म्हटलं तरी 15-20 मिनिटं जातात, भरपूर ट्रॅफिक व्हायला लागलंय, कारण हा प्रभादेवीचा जो ब्रिज तोडल्यामुळे ना इकडे सगळं जास्त ट्रॅफिक या साईडला हँडल फिरवलेला आहे, असल्यामुळे ना इकडे भरपूर ट्रॅफिक होतं। या भागात वाहतूक वाढण्याचं तुम्हाला काय कारण वाटतं? तर इथे लोकसंख्या तशी बघायला गेली तर लोकसंख्या कमी आहे, पण रेसिडेन्शियल पेक्षा कंपन्या भरपूर झाल्या आहेत, इंडस्ट्री लाईन भरपूर झाल्या, त्याच्यामुळे इकडे जास्त लोकांचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळे इकडे ट्रॅफिक जास्त झालेलं आहे। वाहतूक पोलिसांचं नियोजन तुम्हाला योग्य वाटतंय का? हा, वाहतूक पोलिसांचं नियोजन योग्य आहे, त्यांची कामं ते व्यवस्थित करत असतात, पण त्यामुळे रस्ते रुंदीकरण नसल्यामुळे ट्रॅफिक जास्त व्हायला लागले, गाड्यांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि रस्ते रुंदीकरण नाही आहे। तर गाड्यांवरती पण काहीतरी सरकारने थोडंसं नियंत्रण आणलं पाहिजे। गाड्या भरपूर वाढत चालल्या आहेत आणि 15 वर्षाच्या वरती देऊ नये माझ्या मते तरी, स्क्रॅप मध्ये गाड्या काढाव्यात, त्याच्यामुळे थोडं कंट्रोल राहू शकतो। युटर्न आता इथे पुढे युटर्न बघितला तर ब्रिज वरती पण नाही आहे, मग तर इथे युटर्न पण नाही आहे। त्यांनी बोर्ड लावलेला आहे, उर्मीसाठी लावलेला आहे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर, कारण उर्मीचा एक इथे गार्ड असतो ट्रॅफिक हवालदार, म्हणजे ट्रॅफिक हवालदार नाही पण तो एक उभा असतो इथे, कारण उर्मीमध्ये शाळा आहे, इंटरनॅशनल स्कूल असल्यामुळे त्यांनी हे केलेलं आहे इथे युटर्न म्हणून इथे युटर्न देतात। पुढे तर युटर्नच नाही आहे, कारण ब्रिज वरती परत प्रॉब्लेम होणार, कारण यांच्यासाठी आहे ना इथे गार्ड ठेवलेला असतो उर्मीसाठी खास। तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं। मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं
या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. युटर्नचा बोर्ड लावलाय. नो युटर्नचा बोर्ड लावून सुद्धा तुम्ही युटर्न घेतायत का? पार्टी बोर्ड आहे. अगर हम यहाँ से यूटर्न नहीं लेंगे तो हमको ब्रिज क्रॉस करना पड़ेगा. अभी यहाँ से सिस्टम नहीं है यूटर्न का, आप तो समझती हैं. अभी आगे जाके राइट मार के फिर आगे से जाके यूटर्न मारना पड़ेगा, जिसकी वजह से काफी टाइम हम लोग का जाता है. सरकार को सोचना चाहिए इस पे, यूटर्न लगाना चाहिए. आप ही देखिए ना इधर कहाँ यूटर्न है, क्योंकि अभी हम लोग यहाँ से सीधा जाएंगे, ब्रिज क्रॉस करके यूटर्न लेके आना पड़ता है, जिसकी वजह से हमारा राइडर कैंसिल भी हो सकता है. जैसे हमने कोई भी चीज पिकअप किया, या जैसे मैं ऊबर गाड़ी चलाता हूँ, पैसेंजर यहाँ पे खड़ा है, अब यहाँ से मैं यूटर्न नहीं लूंगा, जाऊंगा आगे से यूटर्न लेके आऊँ तो पैसेंजर वेट करेगा क्या हमारा? त्यांना त्यांचे प्रवासी मिळत नाहीत, त्यांचाही धंदा होत नाही. यासाठी कोंडीचा खूप गंभीर प्रमाणात आपल्याला त्रास होऊ शकतो. नागरिकांची हीच मागणी आहे की वाहतूक कोंडी कमी व्हावी, युटर्नचा मार्ग खुला व्हावा. आणि याच वाहतूक कोंडीवरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी भाविका साठे, व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक पाटीलसह. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.